विठोबार कुमाई 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 बार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया वडी म्हणून विठ्ठलिया वडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय हरी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो आणि कमी देवा काय नेनो आणि कमी देवा काय नेनो गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया मनाची आनंदे आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान कळे साधन या पडते न कळे साधन या पडते न कळे साधन या पडते तुका म्हणी
कुंडली कबरदा हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की संत श्रोमणी सावता महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की गुरुवने ब्रह्ममूर्ती गोविंद बापू ताराताई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की छत्रपति शिवाजी महाराज की बाल शहीद शिरीष कुमार की वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका आपुलिया सायासे आमा जगदिसे सांभाळावे गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाची आनंद आवडीने विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका तुम्हासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचे जगद्गुरु वैकुंठवासी वैराग्याच्या मूर्तिमंत श्री संत महाराज पवित्र श्री इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणी काठी वसलेलं छोटंसं सुंदर असं देहू गाव आणि त्या देहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगवाणीतून तुम्हासारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात विठ्ठल 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 सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात काय करतात मागणी करतात ऐका ना या अभंगातून कोण मागतात कोणाकडून मागतात काय मागतात आणि कशासाठी मागतात कोण मागतात जगद्गुरु तुकोबाराय मागतात कोणाकडून मागतात भगवंताकडून मागतात काय मागतात वैष्णवाची संगत मागतात आणि कशासाठी मागतात तर आत्मसुखासाठी मागतात वास्तविक पाहायला गेलं तर काही मागणं आणि तुकोबाराय एकमेकाजवळ येणं असंभव याचे कारण
कारण तुकोबाराय सांगतात, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जानत असो, काही मागणे हे अमानुचित. काही मागणं हे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात उरलेलं नव्हतं. आमची वडिलांची रीत म्हणते काही मागणे आम्हा मागतो. जीवनामध्ये कोण मागतो महाराज? ज्याचं जीवन अपूर्ण आहे तो मागतो. मागणाऱ्याला हलकं समजलेलं आहे, पूर्णपणे याचक समजलेलं. तृणागती लघु स्थूल तुला दपी याचक कहा, गवतापेक्षा कापस हलका, कापसाईपेक्षा याचक हलका. तो इतका हलका, गवताला कापसाला वारा सहजपणे उडून नेतो, पण या याचकाला काही उडून येत नाही. कारण की याला असं वाटतं की हा माझ्याकडून काहीतरी मागेल. बरं ठीक आहे, मागावं. मग कोणाकडून काय मागावं, कसं मागावं या गोष्टीचंही ज्ञान असावं. नाही तर लोकांना कोणाकडून काय मागावं हे कळत नाही महाराज. सांगू तुम्हाला, एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला. गरीब माणसाला म्हणले, भाऊ काय मागायचे ते माग, मी तुला प्रसन्न नाही. कोण प्रसन्न झाला? राजा प्रसन्न झाला. माणूस मोठा आहे, त्या लेवलचं मागितलं पाहिजे. पण हा गरीब माणूस पुढे आला आणि म्हणतो, म्हणे महाराज मला काही नको, राजे साहेब मला फक्त तंबाखूसाठी चुना पाहिजे. म्हणजे आता राजाची प्रसन्नता कशावर भागली? चुन्यावर भागली. म्हणजे कोणाकडून काय मागावं हे जीवाला कळत. बरं ठीक आहे, मागण्याची बी लेवल त्या पद्धतीची असली पाहिजे. देणारा कोण हे समजलं पाहिजे. ऐका ना, युद्धापूर्वी दुर्योधन भगवंताकडे गेला. आला उशाशी बसला, थोड्या वेळाने अर्जुन आला पायथ्याशी बसला. भगवंत ते विश्रांती करत होते. भगवंत उठले पुढे अर्जुन दिसला. अर्जुनाला सांगितलं, अर्जुन केव्हा आलास? तेवढ्यात मागून दुर्योधन म्हणला, हो देवा मी आधी आलोय, पहिले मला विचारा, माझा अधिकार आहे. बरं ठीक आहे, तू आधी आला, बोल काय मागायचे ते माग. देवाला माहित होते दोघं कशासाठी आलेत. सैन्य युद्धाआधी मागण्यासाठीच आलेत. देवाने डायरेक्ट सांगितलं, म्हणले एक काम करा, तुम्ही कशासाठी आलात मला माहिती आहे. दुर्योधना, एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला माझं चतुरंग सैन्य आहे, का हवं बोल. आता तो दुर्योधनच होता महाराज. आणि देव काय म्हणले, मला जर मागितलं तर मी शस्त्र अस्त्र उचलणार नाही, पण हिताच्या 4 गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधन म्हणला, एकट्या माणसाला एकट्या देवाला मागून काय फायदा? चतुरंग सैन्य महत्वाचे युद्धामध्ये. आणि देव म्हणतो मी काही शस्त्र अस्त्र उचलणार नाही, पण हिताच्या 4 गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि याला येतं तरी काय म्हणले, आजपर्यंत बायकांची कपडेच पडून नेली आणि आतापर्यंत त्या ठिकाणी चोऱ्या मॅरेज केल्या म्हणले. हे असे विचार करणारे सगळे दुर्योधनाच्या अवलादी बरं का. अजून यांची कमतरता नाही समाजामध्ये. आता मी फर्ग्युसन मध्ये MA केलेलं आहे पुण्यात. असे महाराज स्वतःला कथाकथित म्हणणारी पुरोगामी नास्तिक विचारसरणीची माणसं देवाकडे पाहण्याची दृष्टी ही व्यवहारिक दृष्टिकोनाची असते, ही जीवाची दृष्टी. मग ही त्यांची परंपरा दुर्योधनापासून आजपर्यंत आहे, खंडित झाली नाही. देवाला म्हणले, म्हणजे देवाला देहाच्या वृत्तीने पाहणारी माणसं. दुर्योधन म्हणला, या कृष्णाला मागून फायदा नाही, चतुरंग सैन्य मागितलं पाहिजे. म्हणले मला चतुरंग सैन्य द्या. म्हणले देवा, देऊन टाकलं. अर्जुनाला म्हणलं, अर्जुन तुला काय हवं? अर्जुन म्हणला, म्हणले देवा दुर्योधनाने मागावून जे उरलंय ते मला हवं. आणि जरी पहिले मला तू विचारलं असतं ना तुला काय हवं, तरी मी काय मागितलं असतं? तुलाच मागितलं असतं देवा. तो माझा वावा, 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 तो माझा वावा. वेणू वेणी वावा
व्हावा. कधी मधी व्हावा का वेळोवेळी व्हावा? वेळोवेळी व्हावा. तुमचं म्हणणं वेळोवेळी व्हावा, पण जीवाचा जर विचार केला तर वेळोवेळी चाललंय का महाराज? अजिबात नाही. खरे जे भक्त असतात ते भगवंताचीच इच्छा करतात, पण जीवाची महाराज स्थिती अशी, तो म्हणजे व्हावा पण कधी मधी व्हावा पांडुरंग. आपली परिस्थिती काय? आपला परमार्थ म्हणजे कसा आहे? सिजनेबल आहे महाराज. सिजनेबल. सिजनेबल कळतो तुम्हाला? सिजनेबल सिजनेबल म्हणजे मोसमे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आता चौथा नवीन ऋतू आलाय, तो म्हणजे अवकाळा. पाऊस पडत नाही, अवकाळा. पडला तर बेमोसमे पडतो, आलेलं पीक पण नासून टाकतो, अवकाळा. आलंच तर सरकार भाव देत नाही पिकाला, अवकाळा आहे भाऊ सगळा आपला. जसा ऋतुमान बदलतात तशा क्रिया बदलतात, हे की नाही? उन्हाळ्याला की ऊन पडतं, हिवाळ्याला की थंडी वाजते, पावसाळ्याला की पाऊस पडतो. जसा ऋतुमान बदलला तशी क्रिया बदलते. तसंच लोकांचा परमार्थ झालाय महाराज. मोसमे. अजून सोप्या भाषेत समजून सांगतो. मोसमे परमार्थ म्हणजे काय? आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह काढली माळ. आलं मतदान लगेच नेते लोकांच्या मांग टांगा पलटी, गोडे फरार. पुन्हा गेला सप्ताह, पुन्हा आला महाराज लगेच सप्त्यात बुवांच्या माग पंक्तीवर पंक्ती देदान का, आहे की नाही? आपला परमार्थ म्हणजे कसा? आपण सप्त्यात माळ घालतो आणि हप्त्यात बाहेर काढतो. कधी मधी वा. आपला परमार्थ असा आहे महाराज. आता श्रावण महिन्यात असं परमार्थ करणाऱ्या लोकांना कमी नाही महाराज. ऊत आलाय देव करणारे. बघा तुम्ही, महिनाभर एखादा दाढीच करणार नाही, एखाद्याला दाढी नसेल तर मिशीच काढणार नाही महिनाभर. एखादा महिनाभर एकच कपडे घालेल, ते वासका मारे ना, अत्तर मारू फिरतो. तुम्ही म्हणणार चांगली गोष्ट आहे की श्रावण महिन्याचं त्याचं व्रत आहे महाराज. नाही, चांगली गोष्ट आहे ना, मी वाईट म्हणत नाही. वाईट कधी म्हणतोय? फक्त श्रावण महिना संपू द्या. मग हा भाव कंटिन्यू टिकला पाहिजे का श्रावण महिना पुरता असला पाहिजे? जसा श्रावण महिना संपला रे संपला, 1-1 किलो 2-2 किलो काय काड्या पिशीत. मग हा पिशवीत रस्त्याने घेऊन जाताना आमच्या शोभाष शेठ सारखा म्हणतो, काय रे भाऊ काय पिशवीत? ते म्हणले, शेठ 1 किलो बोकडाचं आणि 1 किलो माशाचं. अरे एवढं कशाला? अहो म्हणले, मी श्रावण महिना पाळला होता ना, तो आता सोडला. मग त्याचे 3 रविवारचे खाडे पडले, मग ते रविवारचे खाडे भरून घालण्यासाठी आता एक सोबत 1-1 किलो खातोय. म्हणजे लाज बी वाटत नाही बिनडोकाला. म्हणजे श्रावण महिना तर धरतो, पाडतो, व्रत करतो, पण श्रावण महिना संपला की पुन्हा त्याच्या धंद्यावर येतो. कशाला उपकार करतो बा महादेवावर आणि देवावर? देव काय म्हणत नाही तू माझ्यासाठी उपास कर. देव म्हणतो तू उपकारच करू नको. हा, तू परमार्थ करू नको, तू माळ घालू नको, फक्त एवढंच कर. ज्यांनी घातल्या त्यांच्या काढू नको, एवढं उपकार कर म्हणजे झालं, आहे की नाही? आता मी बरं का शोभा शेठ कीर्तनात सांगायचं बंद करून दिलं. काय? तुम्ही माळा घाला, तुम्ही घालू नका, तुम्ही आमच्या काढू नका, एवढे उपकार, आहे की नाही? लोकांचा परमार्थ कसा आहे महाराज? सिजनेबल. हिंदू धर्माची सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे महाराज. आता महिना गेला की आता नवीन सण सुरू होईल. दरवर्षाप्रमाणे गणपती आला की नाही? गणपती आला, बचाव, ढिंचांग ढिंचांग ढिंचांग. महाराज दारवा पिऊन त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाचतात, लाजा वाटत नाही महाराज. लोकमान्य टिळकांनी या पुण्यनगरीमध्ये पुण्यामध्येच त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला. कशासाठी केला होता? हा माऊली महाराज कशासाठी केला हा उत्सव सुरू केला महाराज? एकाच गोष्टीसाठी, अज्ञानाचं खंडन होऊन ज्ञानाची स्थापना झाली पाहिजे, अधर्म नष्ट होऊन धर्माची स्थापना झाली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे महाराज. वाटला गेलेला समाज एक संघटित झाला पाहिजे, या उद्देशाने हा सोहळा सुरू केला होता. हा उद्देश आता आहे का? सांगा बरं. उद्देश राहिला? अजिबात नाही. मौज मजा करण्यासाठी महाराज काय गणपती बसवला जातो, त्या गणपतीला मिरवणुकीत आणलं जातं बाबा. हा, तुमच्याकडचं माहित नाही, आमच्याकडचं सांगतो. मिरवणुकीत महाराज आणलं गेल्यानंतर महाराज मिरवणूक पूर्वी तरी ढोल ताशामध्ये आणली जायची, पण आता ढोल ताशे बी उरले नाही, आता डीजे. बरं ठीक आहे, डीजे तर डीजे आधुनिक जग आहे. मग आता त्या डीजे मध्ये कोणतं गाणं लावावं ते डीजे वालेला अक्कल नाही महाराज. ही आमची परिस्थिती. गणपती उत्सव आम्ही साजरा करतो, पण दारू पिऊन महाराज त्या मिरवणुकीत नाचतो. कशाला उपकार पडता गणपतीवर? अजिबात करू नका. हा, चला पुढे. बरं, गणपती बसवला मंडळाने, मस्त डेकोरेशन टाकाटाक एकदम जॅन्टिमॅटिक गणपती बसवला. तर मग शांत बसू द्यावा ना त्याला. त्या गणपती समोर काहीतरी कीर्तन, भजन, भारूड, काहीतरी सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम ठेवावी ना. पण नाही, गणपतीच्या समोर महाराज बायका नाचवतो आम्ही, लाजा वाटत नाही महाराज? आलं लक्षामध्ये? आणि रात्रीचे 12 वाजले की पठ्ठे त्या गणपती समोर बसतात आणि पत्ते खेळतात.
आणि आपठ्या गणपतीला राणी दाखवतो. राणी देवबा राणी येऊ दे राणी, तुला उद्या 5 नारळ फोडेल. गणपती म्हणतो राणीचा गुल्ल्या थांब, तुला राणीच दाखवतो. मग पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याच पुण्यामध्ये एक रोग आला होता गणपतीच्या वाहनाद्वारे, उंदीरद्वारे. कोणता? प्लेग. बरोबर, प्लेग नावाचा रोग बरोबर आला होता की नाही. त्याला आमच्या खानदेशी भाषेत मानमोड्याना दिन म्हणायचे. काय म्हणायचे? मानमोड्याना दिन. मानमोड्याना म्हणजे आमच्या लोकांनी त्याची एक क्रिया होती. मला दुपारी जर इकडं मान टाकली तर संध्याकाळी इकडं आवरा रामबाई बोले राम, आहे की नाही. ही लक्षण होती त्याची. देवाचं विटंबन जर तुम्ही कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. मला असं म्हणायचंय, तुम्ही उत्सव करावा हा आग्रह नाही, गणपती बसवा हा आग्रह नाही. बसवायचा असेल तर धर्माची आणि संस्कृतीची जोपासना करत असाल तर बसवा. उगीच त्या देवावर काही उपकार करू नका. लक्षात आलं? देवाची भक्ती करायची आहे ना, श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे, तरच करावी. नाहीतर करत असताना जर आपल्याकडून नकळत पाप घडलं, अधर्म घडला, तर परंपरागत पिढ्यानपिढ्या वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. मला सांगायचं काय, परमार्थ देवाची भक्ती कशी असावी? वेळोवेळी व्हावा पांडुरंगा, नॉट कधी मधी व्हावा. परमार्थ हा सिजनेबल नसावा, रेग्युलर असावा. लक्षात आलं का? आणि खरे जे भक्त असतात ते भगवंताशिवाय कोणाची इच्छा करत नाही. अर्जुनाने सांगितलं देवा तुला द्यायचं असेल तर काय दे. हो महाराज, तू मला हवा ही मागणी केली. ऐका ना, पुढे भगवंत देव प्रसन्न झाले. तुकोबारायांना आग्रह करू लागले, तुका तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालोय, बोल काय मागायचे ते माग. तुकोबाराय म्हणले, देवा मला काहीच नको. बघा ना, तुकोबारायांची किती गरिबीची अवस्था होती हो. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके, जाऊ पुढची बिकी कुत्रे घर राखीते. महाराज, कुत्र त्यांचं घर राखायचं, घरातले उंदर फारकती मागायची. तलाक देऊन टाका, खायला काही मिळत नाही म्हणले. उंदराच्या फारकत्या झाल्या. एवढी गरिबीची अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची होती. पण तरी देखील तुकोबारायांनी कुठल्याही गोष्टीची इच्छा केली नाही. आपण राहिलो असतो तर आपण 10 रुपयाचं नारळ फोडतो, लाख रुपयाचं मागून घेतो. आपल्या मागण्यात काही तथ्य आहे का महाराज? आपल्या मागण्यात महाराज तुम्हाला सांगू का, म्हातारी पंढरपूरला पायी महिनाभर जाती. बरोबर, पंढरपूर महिनाभर पायी चालती. 48 घंटे, 20 घंटे, 30 घंटे पंढरपूरच्या त्या देवदर्शनाच्या लाईनीत उभी राहती, बारीत. आणि 48 घंट्यांनी महिनाभर पायी चालवून 48 घंटे लाईनीत उभं राहून देवासमोर येते. मग देवाकडे काहीतरी चांगलं मागावं ना. देवासमोर म्हातारी आडी आणि बोट मोडायला सुरुवात झाली. देवबा माझी सुनबाई लई बोगची, तिचे वाटोडं होऊन जाऊ. आता का वारीतून सोनीचं वाटोडं करायला गेली ती काय? आपली जीवाची स्थिती ही आहे. आपलं सुख कशात आहे माहितीये का? दुसऱ्याचं दुःख वाढलं की आपल्याला सुख होतं. बरोबर आहे की नाही? कळतंय का? तुम्हाला सांगू, तुम्हाला तुमच्या सुखाने सुख होत नाही. काय म्हणतोय मी? माणूस जो सुखी ना, जीवाचं सांगतो, हा स्वतःच्या सुखाने सुखी नाही, दुसऱ्याला दुःख झालं की याला सुख होतंय. आमच्या खानदेशी भाषेत म्हणतात, त्यानं सुखवाण न केले दुखना पाटा चढस म्हणे. लोक निव्वळ पेटी मास्तर आमच्या भाषेत म्हणतात, दुसऱ्याच्या खारवर जगू राहिले. खार कळतो तुम्हाला? खार कळतो? खार म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आनंद होतो, दुसऱ्याचं सुख झालं की याला दुःख होतं. दुसऱ्याच्या सुखावर महाराज तुम्हाला सांगू का, उदाहरण देतो तुम्हाला. काय झालं, यमुना माईने 10x10चा कलर टीव्ही आणला. यमुना माईने, म्हातारीने 10x10चा कलर टीव्ही आणला आणि बाजूची जमिनीला दुःखाचा पाटा बसला. दुःखाचा पाटा बसला. कारण तिने कसा कलर टीव्ही आणला, ती नवऱ्याचं मागं लागली. पाहिलं का यमुनीने कसा आणला माय 10x10चा कलर टीव्ही, माझ्या लग्नातला ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यावरच मी भागवती, माझ्या डोळ्याची खासड झाली, पण तुम्ही काही कलर टीव्ही आणा ना. पाहिलं का यमुनीने कसा आणला, मला माहित नाही, तिने 10x10चा आणला, तिच्या नाकावर टिच्चून मी 20x20चा टीव्ही आणणारच. पाहिलं का? म्हणजे म्हातार वयापर्यंत ब्लॅक अँड व्हाईटवर कॉम्प्रोमाइज केलं, पण बाजूने कलर वाला टीव्ही आणला तर हिला. तो म्हणतो, अगं म्हणले 20x20चा टीव्ही म्हणते, पण आपलं घर 10x10 इंचीच आहे, याच्या 10x10चं घर आहे, त्याच्यात 20x20चा टीव्ही बसवणार कुठं मला माहित नाही, मी बरोबर ऍडजस्ट करेल, पण तिच्या नाकावर टिच्चून मला आणायचा 20x20चा टीव्हीचा आणा. अगं म्हणले मला पगार 10,000 रुपये, हप्ता जाईल 8,000 रुपये, जाऊ द्या माहित नाही, पण हानाच. महाराज हप्त्यावर टीव्ही आणला, म्हातारीच्या घरात लावायला टीव्ही नाही म्हणून बकेट उलटी केली आणि बकेटवर टीव्ही ठेवला आणि बकेटच्या खाली कोंबडी अंड्याला घातली.
जागेची ऍडजस्टमेंट. महाराज त्या कोंबडीने काही दिवशी दम मारला नाही, ती फाड 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 बकेट उलटी झाली, टीव्ही फुटला आणि म्हातारा आपते बरोबर मेला. काय कामाचे का? म्हणजे दुसऱ्याच्या नाकावर टिचून, अरे हे काय म्हणतोय माहितीये का, हा म्हणतो पठ्ठ्या 1 एकर जमीन इकल पण त्याची जिरवलच. अरे पण त्याची जिरवण्याच्या नादात तुझं फुकावून गेला ना, इकावून गेला आणि ते बघ मागं पहिले. म्हणजे दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी आमचं वाटोळ झालं तरी चालेल, पण आम्ही दुसऱ्याचं सुख पाहू शकत. ही मानवाची वृत्ती असल्यामुळे त्याच्या जवळ देवाजवळ मागणं फक्त याचं दुसऱ्याचं दुःख झालं पाहिजे. ऐका ना, संत तसे नाही. संत का होतात? स्वतःच्या कल्याणासाठी माग म्हटल्यावर देखील तुकोबारा म्हणतात, देवा मला काही नको. गरिबीची अवस्था होती, गेलेली बायको मागू शकले असते, गेलेला मुलगा सुद्धा मागू शकले असते, गेलेली प्रॉपर्टी सुद्धा मागू शकले असते, पण मागितली भगवंताने 5-6 वेळेस आग्रह केला, नाही ना तुका, तुझं ओझं झालंय माझ्या डोक्यावर, बोल काय मागायचे ते माग. मग ठीक आहे म्हणले, देवा तू आग्रह करतो ना, मोठ्या माणसाने आग्रह केला तर शास्त्रही मान देतं, धर्मही मान देतं. म्हणून देवा तुझा मान ठेवतो, तुला द्यायचं असेल तर काय दे. अभंगाच्या पहिल्या चरणात संगते सुख वाटे जीवा, वैष्णवा संगते सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा कायने, आणि कमी देवा कायने नो गायनाचे आपुली आथडे, गायनाचे उडे आपुली आथडे. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुली आछंदे, गायनाचे उडे आपुली आछंदे. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज वर्णन करतात, देवा ठीक आहे तुला द्यायचंय ना, द्यायचंच असेल तर काय दे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेनो. देवा तुला द्यायचंच असेल तर सुखाला कारणीभूत ठरणारी जी गोष्ट आहे वैष्णवा संगती, वैष्णवाची संगत दे. महाराज तुकोबारायांनी वैष्णवाची संगत मागितली. बरं तुकोबाराय काही मागू शकले असते, सांगितलं मी, गेलेली बायको, गेलेलं मुलं, गेलेली प्रॉपर्टी मागू शकले असते, पण तुकोबारायांना माहिती आहे नश्वर गोष्टी मागून उपयोग नाही. नश्वर गोष्टी जर किती मागितल्या तर त्या त्रिकालवादी सत्य नसून त्या संपणाऱ्या आहेत. मागण्याचे प्रकार आहेत का? संसारिक मागणं असेल, परलौकिक मागणं असेल, परम मागणं असेल. बरोबर, जास्तीत जास्त जीव मागतो संसारिक गोष्टीची इच्छा करतो. महाराज लक्षात आलं? हिरील पान लागत नाही, देव बाबा हिरील पान लागू दे, हे आपलं मागणं आहे की नाही? हिरीला पाणी तर लागत महाराज, पण 2 वर्ष दुष्काळ पडला की आलेली हिर, भरलेली हिर आटून जाती, आहे की नाही? आहे की नाही? दुःख परत. आपल्या मागण्यामध्ये जे सुखाची आम्ही परिभाषा केलेली, संसारिक सुख, संसारामध्ये सुख आहे बाबा म्हणून संसारिक सुखाची इच्छा करतो, पण ते त्रिकाल टिकत नाही. बरं, एखाद्याचं लग्न होत नाही, 30 वर्षाचा गंप्या झाला पण लग्नच होईना, मग बाबा लोकांच्या मागं फिरू कुठे टाका भिडला आणि लग्न जुडलं. बरं, मग आता याची इच्छा होती, देवा माझं लग्न होऊ दे, बायको भेटू दे. बरं ठीक आहे, लग्न जुडलं, लग्न झालं, बायको भेटली, म्हणजे मग सर्व सुख याला प्राप्त झालं का हो? अजिबात नाही महाराज. तुम्हाला सांगू का, याला बायको भेटली पण ती कर कशा पद्धतीची भेटली, 30 वर्षांनी भेटली पण कशी, कर कशा पद्धतीची. कर कशा कळतं का तुम्हाला? तुम्ही जर ज्या माय माऊलीला सुलट सांगितलं ती उलटच करते.
हा म्हणतोय एक काम कर ना, सकाळ सकाळ मध्ये बासुंदी पुरी कर ना. ती म्हणल्या गाप, कुठं बासुंदी पुरी खाताय म्हणले, रात्रीची पुरी पडली ती चहामध्ये डुबून डुबून खाऊन घ्या. हा म्हणतोय एक काम कर, सकाळ सकाळ मध्ये मस्त पैकी कांदे पोहे कर खायला. ती म्हणते गप्पा, कुठं कांदे पोहे खातात, रात्रीचा मसाले भात पडला तो परतून घ्या, चेंदून घ्या. इमानदारी सांगतो महाराज, हा लग्नाच्या आधी असा गदगुल्या होता, पण लग्न झाल्यानंतर असा फोत्र्यागत झाला बुवा. वाढलेली मेणबत्तीगत हावाले किडून जाणार. हा पुन्हा बाबा लोकात आला. कसं आहे म्हणलं संसार? तो म्हणे अजिबात नाही म्हणे बाबा, बरं होतं म्हणले लग्नाच्या आधी आपलं अवघड आहे म्हणले. असंच आहे महाराज. कसं आहे माहिती आहे का, लग्नाच्या आधी प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते. वाटते की नाही? वाटते की नाही शिवा काका? लग्नाच्या आधी प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते. तो अमावस्येचा चंद्र असला तरी तो बोलतो तेरे मुखी में चांद दिखता है, आहा आहा आहा. आहे की नाही? लग्नाच्या आधी प्रत्येकाला आपली आपली बायको चंद्रमुखी वाटते. लग्न झाल्यानंतर तीच बायको सूर्यमुखी वाटायला लागते. आणि 2-4 पोरं झाली की तीच बायको ज्वालामुखी वाटते. घाबरू नका बाबा. विठाल विठाल असंच आहे बाबा महाराज. जीवनामध्ये आम्ही ज्या जीवाला जी सुखाची परिभाषा आपण समजतोय ती अजिबात नाही. बरं, एखाद्याला वाटतं महाराज मुलांच्या संगतीत सुखी, आम्हाला मूलबाळ होऊ द्या. 15 वर्षांनी मूलबाळ झालं, नवसानं देवाकडून 30 मागणी केली, देवा मूलबाळ होऊ दे, मूलबाळ होऊ दे. पण तो मुलगा जर म्हातारपणाची तुमची काठी बनत असेल तर मग त्याला अर्थ आहे महाराज. पण म्हातारपणा जर तुमच्या कंबड्यात लाता घालणारा असेल तर ते सुख देणार पोरग नाही, ते डबलचं दुःख देणार ठरेल. आहे की नाही? म्हणजे आम्ही ज्या सुखाची परिभाषा जी समजतोय ती अजिबात नाहीये. म्हणून तुकोबाराय बायकोची इच्छा करत नाही, पुन्हा पोराची इच्छा का करत नाही? आम्ही करतोय कारण आम्हाला त्याच्यात सुख वाटतंय. आम्हाला पोरं सोरं 15 वर्षांनी 9 वर्षांनी झालं, पण ती कशी झाली महाराज? हम दो हमारे दो मातारा मात्री को फेक दो. आमच्या खानदेशी भाषेत पिंट्यान माय 10 बाय 10 आणि खोली कोंबळ कुक कुक. ही आमची आयरणी भाषा. कळली तर घ्या समजून. आमच्या अंडेवाडीची उरडीवाल्यांना त्यांना सवय झाली म्हणा, ते ऐकू आहे की नाही, त्यांना समजते आयरणी भाषा. महाराज ऐका ना, जीवनामध्ये चांगला बारीक जर विचार केला तर आयुष्यामध्ये आम्ही ज्याला, बरं एक ऐका, चांगला जर बारीक विचार केला तर पुत्रप्राप्तीमध्ये सुख आहे का हो? सध्याची परिस्थिती अशी झाली महाराज, सध्याच्या परिस्थितीमध्ये समाज भावकीची लोक स्वार्थी होती. यात काय नवल, घरातल्या घरात सुद्धा रक्ताचे नाते स्वार्थी व्हायला लागली महाराज. झाले की नाही स्वार्थी? आज चांगला जर बारीक विचार केला महाराज, मुलगा आईला आईन बापाला बाप म्हणायला तयार नाही का? त्याच्या वाट्याला तीच जमीन दिली ना आमच्या वाट्याला हीच दिली, है वाकडं बापा बरोबर. वरून म्हणतोय आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं? अरे तुला पैदा केलं हेच लय मोठं झालं. आहे की नाही? चांगला जर बारीक विचार केला तर महाराज जीवाची स्थिती अशी झालेली आहे. 15 वर्ष नवसानी 2 मुलं झाली. दोघाही मुलांना चांगलं शिकवलं. चांगलं शिकवल्यानंतर महाराज दोघही मुलं त्या ठिकाणी महाराज लाख रुपये, दुसरा मुलगा 1.5 लाख रुपये महिना कमवू लागला. परंतु आई वडील म्हातारे झाले, वृद्धाश्रमात टाकून दिलं. वृद्धाश्रमात आम्ही भेट देण्यासाठी सहज गेलो असता त्या दाम्पत्यांना आम्ही विचारलं का हो तुम्ही वृद्धाश्रमात का राहतात, तुम्हाला मुलं बाळ नाही का? महाराज आहे ना म्हणले, 2 मुलं आहेत. मग त्यांना तुम्हाला सांभाळण्याची ऐपत नाही का? आहे ना महाराज, एकाला 1 लाख पगार, दुसऱ्याला 1.5 लाख पगार, मग तुम्हाला का सांभाळत नाही? ते म्हणले महाराज काय सांगावं, या सुशिक्षित जगामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी ही लोक, आम्ही तो खूप शिकवलं, कदाचित आम्ही फक्त सुशिक्षितपणा त्यांना दिला, सुसंस्कृती शिकायचं आम्ही राहू दिलं. आम्ही आमच्या मुलांना सुसंस्कृत न केल्यामुळे आमची ही परिस्थिती झालेली. मग मी पुढचा प्रश्न केला का हो ठीक आहे आता झालं ते झालं, तुमची मुलं नोकरीला लागली, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतायत, पगार मिळवतायत, मग आता पुढच्या जन्मात जर तुम्हाला जन्म मिळालाच तर तुम्ही कशा मुलांची इच्छा व्यक्त कराल? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला आवडेल. ते म्हणतात म्हणजे महाराज पुढच्या जन्मात जर आम्हाला जन्म मिळालाच तर आम्ही देवाला एकच सांगू, देवा आमच्या पोटी जर तुला संतती जन्माला घालायची असेल तर आमच्या पोटी फक्त आणि फक्त कष्टकरी आणि शेतकरी मुलं जन्माला येऊ दे, कारण या वृद्धाश्रमात सगळे नोकरदारांचे आई वडील, एकही शेतकऱ्याचे आई वडील. महाराज ही परिस्थिती निर्माण झाली. समाजामध्ये चांगला जर बारीक विचार केला महाराज, नात्यांची जाणीव राहिली नाही, नात्यांची कदर राहिली नाही. पैशाच्या पुढे माणूस एवढा स्वार्थी झाला, बहीण भावाला भाऊ म्हणायला तयार नाही,
आणि भाऊ बहिणीला बहीण म्हणायला तयार नाही. कारण का सरकारने कायदाच उलटा करून टाकला. आता काय अर्धी प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर गेली पाहिजे ना अर्धी भावाच्या. चांगला जर बारीक विचार केला, आजोबा तुम्ही म्हातारे लोक बसलेत, तुम्ही तुमच्या काळामध्ये मुलीचं लग्न झालं, हुंड्यामध्ये मुलीला जे जे काही दिलं त्यावेळेस ते म्हातारे म्हणायचे, बेट्यांनो आता ही हुंड्यामध्ये दिलेली प्रॉपर्टी ही तुमची प्रॉपर्टी, माहेराकडे पुन्हा पैशाच्या दृष्टीने तू बघू नको, दर दिवाळी सणाला ये, दसऱ्याला ये, प्रेमाने राहा, 2 गोड शब्द बोल, आम्ही साडी चोडी काय प्रेमाने देऊ तेवढं घे आणि गपचूप आपल्या आपल्या सासरी निघून जायचं. बरोबर की नाही? ए आज्यांनो, बरोबर का? तुमच्या काळात असं होतं म्हणून माणसाला माणुसकीने टिकून राहिले आजपर्यंत. आता महाराज म्हातारीच्या घरात सोन्याचा धुक्कूल निघतोय तरी ती भावाच्या प्रॉपर्टीवर नजर ठेवती. एवढी हालकट झाली महाराज. झाले की नाही? हो, नात्याची जाणीव राहिली नाही, नात्याची कदर राहिली नाही. भावाला महाराज त्या ठिकाणी कोर्टाची पायरी दाखवायला तयार झाली. बरं, बहीण जर गरीब असेल तर काही हरकत नाही, भावाने बी त्या बहिणीला आधार दिला पाहिजे, थोडं पाहिजे दिलं पाहिजे. पण तिच्याच घरात महाराज सोन्याचा धूर निघतोय तरी ती भावाच्या याच्यावर डोळा ठेवते. किती हलकट जात म्हटली पाहिजे. नात्याची जाणीव राहिली नाही. माझं बोलणं कटू वाटेल पण हे वास्तव सत्य झालं महाराज. का हो नाती विसरली? तुम्हाला सांगू, अरे खाली हात आयता, खाली हात जायता, वरून खाली आलो होतो, खाली जाणारे काय सोबत घेऊन जाणारे, काही सोबत घेऊन जाणार नाही. एवढं कळतंय ना तुम्हाला, कळतंय पण वळत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे महाराज. आम्हाला सगळं कळतंय, मग सणवाट्यात म्हणतो वा वा खरंय महाराज, खरंय महाराज. मग सणवाट्याच्या बाहेर आले की म्हणते धंदा आहे बुवा लोकांचा. अर्थ आहे की नाही? चांगला जर बारीक विचार केला, एक गोष्ट सांगू, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जगाला प्रेम देणे हाच खरा धर्म आहे, हीच खरी माणुसकी. हे लक्षात घ्या, विसरू नका महाराज तुम्ही. अरे हे पैशा पोटी तुम्ही नाते विसरू नका, नाते डावलू नका. ही प्रॉपर्टी आज आहे उद्या नाहीये. या म्हाताऱ्या लोकांना विचारा, यांच्या काळातले श्रीमंत लोक आज भिकारी झाले आणि त्या काळातले भिकारी लोक आज श्रीमंत झाले. झाले की नाही? यह भी दिन चले जाएंगे, हे वाक्य टकोऱ्यात ठेवा महाराज. आज तुमचा उदो आहे, उद्या तुम्हाला लोक पायदळी तुडवतील. आज तुम्हाला लोक पायदळी तुडवतायत, उद्या तुमचा उदो करतील. ही येणारे जाणारे दिवस आहे. मग याच्यावर का मस्ती करावी, का मांज करावा? पण लोकाला नसलेल्या नश्वर प्रॉपर्टीवर पैशावर लय मस्ती, लय मांज. बापाची सांभाळून ठेवलेली 2-4 गुंठे युकू जराशे कोट 2 कोट जर अकाउंट मध्ये आले तर हा गावात मात नाही. असा कॉलर टाईट करू असा कळकळ निघतो. माणसात येत नाही. माजलेल्या सांडवाने असं कोपऱ्याने पडतो. का? पैशाचा माज चढला, पैशाची मस्ती चढली. भाऊ, सगळ्या गोष्टीचा माज करावा पण पैशाचा करू नये कधी. बरं, आमच्या खानदेशात मन आहे, ऐकता का? ऐका, आमच्या खानदेशात एक मन आहे, असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं. खटलं माहिती ना, खटलं मोठं कुटुंब, असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं. गुंटे युकू असं मोठं खटलं श्रीमंतीने उठलं, दागिन्याने नटलं आणि एक दिवशी असं फाटलं, आता बिन तेलाचं पिठलं. बेसनाला बी तेल नाही पाहुणं, आहे की नाही? म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, माणसाने माणुसकीने जगलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाती जपली पाहिजे, आपुलकी जपली पाहिजे, कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे. हा म्हणतो पठ्या मरून जाईल पण त्याच्या पोऱ्याच्या, म्हणजे लहान भाऊ मोठ्या भावाला म्हणतो पठ्या मरून जाईल पण त्याच्या पोरीच्या लग्नात जाणार नाही. अजिबात जाऊ नको. तू नाही गेला तरी त्याच्या पोराला पोरगी होणार, पोरगीला पोरग होणारच. महाराज, जीवनामध्ये मनुष्य मस्तीत उतरला. एक लक्षात ठेवा, ज्याला बी या गोष्टीची नात्याची कदर नसेल, पैशापायी नाते विसरला असाल, त्याने फक्त रावण समोर ठेवा. रावणाचं किती होतं? रावणाचा बाथरूम साफ करणारा नोकर तुमचा अख्खं पुणे विकत घेऊन गेला. एवढ्या रावणाच्या नोकराची श्रीमंती होती. सोन्याची लंका होती, लाखभर मुलं होते, 1.25 लाख नातू होते. या मतदारसंघात जर रावण उभा राहिला तर बिनविरोधी निवडून येईल. एवढं मतदान त्याच्या घरातच होतं. एवढा रावण श्रीमंत, पण आजच्या घडीला रावणाच्या नावावर एक गुंठा आहे का? अरे रावणाचं नाव कोण ठेवायला तयार नाही. मनी तुकण्या गोणे हत्ती एका क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईन तुमची आमची गती. म्हणून एक लक्षात ठेवा, माणुसकीने जगायला शिकलं पाहिजे. एक लक्षात घ्या, संसारिक सुखामध्ये मन अडकू नका. ए पाहुणं,
संसारिक सुखामध्ये तुम्ही नाते विसरू नका. नात्यांना विसरलात तर आयुष्यामध्ये काही येणार नाही. नात्याला जपलात, आपल्या लोकांना जपलात तर तुमच्या मेल्यानंतर देखील तुमच्या नावाने 2 अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही जन्माला येतो त्यावेळेस हे सर्व जग आपल्याकडे पाहून हसतं, मात्र आपण रडत असतो. मग आता तुम्ही जीवनामध्ये असं काहीतरी कार्य करा की आपण हसत गेलं पाहिजे आणि हे जग आपल्यासाठी रडलं पाहिजे. याला म्हणतात जन्माला येण्याचं सार्थक. मी म्हणत नाही तुम्ही श्रीमंती कमवू नका, पैसे कमवू नका, जरूर कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, म्हणजे पैसा कमवूच नाही या मताचा मी नाहीये. जरूर पैसा कमवा, लखपती नाही, करोडपती नाही, अब्जोपती व्हा. फक्त कमवलेली श्रीमंती चांगल्या मार्गाला लावा. कमवलेला पैसा चांगल्या गोष्टीत उपयोगाला आणा, म्हणजे त्या कृतीने त्या ठिकाणी महाराज तुमचं कौतुक होईल आणि परिवर्तन होईल. आज खरोखर आदरणीय आमचे संजयजी हरपडे, आमच्या ताई सुधाताई हरपडे यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना भगवंताने खूप श्रीमंती दिली, पण त्यांनी त्यांच्या दारामध्ये चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टीत पैसा न अडकवता भगवंताचं कार्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं पाहिजे. सण मराठीला इथं आणून कीर्तन महोत्सव राबवला. ही श्रीमंती वाटण्याचं मोठेपण या हरपडे परिवाराला दिलं. ही बुद्धी आपल्याला सुचली पाहिजे.